फेरीलँड प्लेग्रुप अँड नर्सरी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक। खोपोलीत सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी शहरातील श्रीरामनगर लवजी येथील गेल्या 25 वर्षापासून सुरू असलेल्या फेरीलँड प्लेग्रुप अँड नर्सरी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला। शाळेचे संस्थापक विवेक पाटील आणि संचालिका रेखा विवेक पाटील यांनी आयोजन केलेल्या स्नेहसंमेलन व पारितोषिक समारंभात खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक अभय शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम शेठ साबळे, महिंद्रा शाळेचे व्यवस्थापक अनिल दारकुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच यावेळी बांधकाम सभापती अनिल सानप, शिक्षण सभापती अमित फाले, नगरसेवक राहुल गायकवाड, नगरसेविका रुपाली अमोल जाधव, नगरसेविका जळगावकर ताई, नगरसेविका ऐश्वर्या वैभव पाटील यांसह शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सदरील कार्यक्रमात शालेय स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्याचे सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। शाळकरी मुलांनी मोबाईलपासून लांब राहिले पाहिजे व उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे याबाबतचे मार्गदर्शन मान्यवरांनी व्यक्त केले। त्यानंतर मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम करून समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रम आपल्या इथं खोपोलीत केला होता। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की एक सोसायटी आहे बेलाव्ह्यू रेसिडेन्सी गगनगिरी आश्रम याच्या इथे त्यांनी एक त्यांच्या सोसायटीमध्ये आता 7 वाजता त्यांच्या सोसायटीमध्ये एक सायरन वाजवतात की 7 ते 9 मोबाईल बंद, अशा प्रकारचा त्यांनी आता म्हणजे आई वडिलांनी पण वापरायचं नाही मोबाईल आणि मुलांनी पण वापरायचे नाही आणि त्या 2 तासामध्ये मुलांनी कंपल्सरी अभ्यास करायचा। खूप चांगल्या प्रकारचं त्यांनी नियोजन केलेलं होतं। मला असं वाटतं काहींचे जर कोणी ओळखीचे असतील किंवा नातेवाईक असतील तर बेलाव्ह्यू सोसायटीमध्ये आपण जाऊन या एकदा। जर तशी संकल्पना जर आपल्या सोसायटीमध्ये जर आपल्याला करायची असेल तर आमच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला काही मदत पाहिजे असेल तर ती सुद्धा आम्ही देऊ शकतो। कारण की मोबाईल प्रकारचा राक्षस आता आपल्या प्रत्येक हातात आलेला आहे। आपण आपली कार्यकुशलता मोबाईलच्या रील्स बघून आणि सोशल मीडियामध्ये अडकून आपण आपली कमी करत आहोत। आपण आपला पालक म्हणून आपण जो काय आपला स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण मोबाईलमध्ये घुसतो आणि कधी अर्धा तास जातो, 1 तास जातो ते आपल्याला सुद्धा समजत नाही। परंतु आपल्याच उठण्या बसण्यामध्ये मुलंसुद्धा आपल्याकडे बघत असतात आणि मग तेच त्यांना ती सवय लागत जाते। खरं तर मी तुम्हाला एवढं मोठं ज्ञान देण्याच्या याचा नाही आहे, परंतु काही गोष्टी आता समोर येतात तर आपल्याला सांगणं महत्त्वाचं वाटतं। त्यामुळे आपण सुद्धा एक नियम स्वतःला लावून घ्या आता की 2 तास 7 ते 9 रील्स म्हणजे मोबाईल हातात न घेणं, इम्पॉर्टंट कॉल्स घेणं, की तीच आदत आपल्या लहान मुलांना लागू शकते। कारण की आपल्या हातात सध्या कच्च्या मातीचं मडकं आहे, आपल्या घरात जी मुलं आहेत ती, कारण की त्यांना तुम्ही आत्ता आकार दिलात तर त्यांना तो आकार आणि त्या सवयी लागणार आहेत। मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। ज्या मुलांना बक्षिसं मिळालीत, खूप छान प्रकारे तटून आलेली आहेत मुलं, खूप छान चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे।